Hello everyone, welcome to the new vlog. Welcome to the day 4 of the ride, Konkan ride. रायडिंग आता आपण इकडनं टुवर्ड्स मुंबईला हळूहळू निघणार आहोत. आता आपण पहिले चाललो तिकडनं मार्लेश्वर टेम्पल अँड देन आफ्टर दॅट बॅक टू मुंबई गोवा हायवे टुवर्ड्स मुंबई. सो चला निघूया. आपण आता निघालो रत्नागिरीतून टुवर्ड्स मार्लेश्वर टेम्पल. आता वाजले सकाळचे 7. निघायचा प्लॅन होता सकाळी लवकरच थोडं 7 वाजता 6 वाजता निघायचा प्लॅन होता. बट ठीक आहे, काही नाही, थोडंसं लेट झालं, एक तासभर लेट झालं जवळपास आता ऑलमोस्ट. कारण ठीक आहे, चालतं, होऊ शकतं. कारण का आता सगळं पॅकिंग करायचं, लोडिंग करून सगळं सामान गाडीवर, त्यामुळे थोडा तेवढा वेळ जाणारच. सो ठीक आहे, बट आपण तेवढा स्पीड कवर करायचा प्रयत्न करूया, डिस्टन्स. आणि आपण निघता निघता ऑन द वे आम्हाला रत्नदुर्ग फोर्टचा एक मॉर्निंगचा व्ह्यू बघायचा होता, म्हणून निघता निघता आपण आलो रत्नदुर्ग फोर्टला. इकडे आहे मागे रत्नदुर्ग फोर्ट, इकडनं वरती आतमध्ये तिकडे तो कडा दिसत असेल रत्नदुर्ग फोर्टचा, तो तिकडे कडा. आणि हे तिकडे शिवाजी महाराजांची मूर्ती, शिवसृष्टी. आणि तिकडे अख्खं सर्व असं भरपूर असं हे केलं आहे. तिकडे एक मोठा एक शिप जहाज केलेला आहे. बाकी असंच विविध काही म्युझियम आहे ते आहे. आणि इथे पहा, हे समुद्र बाजूला, इथे मध्येच असं केव्ह टाईप आहे. आणि हे मागे हा व्ह्यू किती मस्त दिसतोय, हा बघून खूप मस्त वाटतं हा व्ह्यू बघायला पण. आणि आता आपण इकडनं निघूया टुवर्ड्स मुंबई. मध्ये आपण वाटेत आपण मुंबईला जाता तर मध्ये आपण मार्लेश्वर टेम्पलला जाणार आहोत, मार्लेश्वर मंदिर. तिकडनं आपण परत हायवेला लागणार आहोत मुंबईला. सो या निघूया ऑन लेट्स हिट द रोड. अँड पुढे जसं जसं काय होईल ते तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत स्टे ट्यून. झालं हे फॉल, पहिला फॉल आयुष्यातला. त्यामुळे हे झालं बेंड. ओ फक, गियर लेवल टूट गया. हाँ सॉरी, क्लच लीवर आधा. हाँ बैठ के लू ना बेबी. माझा फॉल. क्या निकालता हूँ, रुको, ट्राई कर. आता एक शॉट घेण्यासाठी गेलो, तिकडे झाला फॉल. थोडंसं ऑफ रोड होतं काइंड ऑफ. येता येता फॉल झाला आपला पहिला वाईल ब्लॉग. त्यामुळे थोडंफार एक चांगला कंटेंट काइंड ऑफ आलं. बट त्यामध्ये क्लच लिव्हरची तुटली. त्यामुळे ठीक आहे, आता काय करू नाही शकत त्याला. बट काय मेजर इम्पॅक्ट काय झालं नाही, काय लागलं नाही मला पण. सो सो फार सो गुड. आणि बरोबर आहे कसं स्कूल. या आपण आता फायनली पूर्णपणे निघायच्या मार्गावर आहोत रत्नागिरीच्या बाहेर. आणि सरळ चाललोय थेट मार्लेश्वर मंदिरला. आपण NH66 ला आलोत. आणि आता पुढे संगमेश्वरच्या इकडनं एक राईड घ्यायचा आहे, जो की जाईल मार्लेश्वर बाजूला.
सो वी आर बॅक ऑन मुंबई गोवा हायवे. आणि हा तर असा आहे तसं त्या दिवशी आलेला तसाच रस्ता आहे, ऑलमोस्ट सेमच रस्ता आहे. मध्ये काही खराब पॅचेस आहेत, मध्ये काही चांगले रस्ते आहेत, सेम ॲज दिस वन कॉन्क्रीट. सो ऑलमोस्ट मोस्ट ऑफ दी सेमच असणार आहे. वी हॅव टू टेक अ राईट टर्न टुवर्ड्स देवरुख. अँड देवरुख पुढे मार्लेश्वर मंदिर. सो वी आर ऑलमोस्ट देअर फॉर द टर्न. अजून इथे ब्रिजचं अजून काय काम चालू आहे तिथं बऱ्यापैकी. आणि त्या बाजूला जर लेफ्ट घेऊन गेलो तर सरळ टुवर्ड्स मुंबई. एक छोटस नदी आहे बाजूनेच चालते रस्त्याच्या. सो इकडनं आहे देवरुख 23, मार्लेश्वर 43. दॅट्स वेअर वी हॅव टू गो. $55 minutes 43 किलोमीटर करने के लिए हमें अभी लगने वाले हैं. हो क्या व्यू है यार भाई साहब. भाई ये महाराष्ट्र में जगह है ही नहीं ऐसा लग रहा है सच में भाई सच में. हा हा समोर जे आहे ना असा डोंगर आणि मधनं असा ढग असा ऊन चाललाय पूर्णपणे असा सुरेख आहे सुरेख. एवढ्या वेळात खरं आम्हाला मंदिरात पोहोचला पाहिजे होतं, पण ठीक आहे. एवढं चांगलं सुंदर व्ह्यू आहे, सुंदर दृश्य आहे, तर त्याला काय हे पण नाही करू शकत. आणि हे आहे मंदिराची एंट्री. वरती असं धुकं, खाली धबधबा, वरती अजून 2-3 छोटे धबधबे, इथे पण छोटा धबधबा. खूप सुंदर वाटतंय. आणि इथे आहे श्री मार्लेश्वर मंदिर.
सुंदर मंदिर आहे, परिसर. आणि इथे वरती छोटे छोटे भरपूर माकडं भरपूर आहेत इथे, भरपूर म्हणजे भरपूर. बघा तिकडे 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 एक आहे, वरती 2-3 आहेत. भरपूर मोठी मोठी माकडं आहेत चांगली. सुंदर आहे परिसर मंदिराचा. इकडे पण आता खाली वॉटरफॉलला तिकडे जायला रस्ता आहे, बट सध्या पावसाळ्याच्या कारणाने बंद केलेला आहे हा रस्ता. आहोत मार्लेश्वरहून, आणि ॲक्च्युली लेट झालं. मार्लेश्वरहून निघायला ॲक्च्युली लेट झालं. मी पोचलेलो 11:30 11:30 12च्या सुमारास मार्लेश्वर मंदिरला. आणि दर्शन वगैरे चांगलं झालं तिकडे. आणि व्ह्यू पण मगाशी बघितलं असेल, जसं जाताना मस्त सुंदर व्ह्यू होते वगैरे, त्यामुळे मजा आली. म्हणजे दर्शन पण मस्त सुंदर दर्शन झालं. आणि कारण ते शंकराची जी मूर्ती आहे, पिंड आहे, ती प्रॉपर एका गुहेत, असं दगडाखाली गुहेत असं असं गाभारा आहे मंदिराचा, तिकडे तसं आहे ती मूर्ती. त्यामुळे एकदम मस्त सुंदर मूर्ती होती ती. आणि दर्शन पण मस्त झालं, 2-5 मिनिटात मस्त झालं. आणि देवरुखवरनं आपण निघालोय, आणि आता झालेच दुपारचे 4:40. सो आपल्याला मुंबईला जायला दाखवत आहे 6 तास 40 मिनिटं जवळपास दाखवत आहे. सो बघूया किती वेळात आपण पोचू. आणि आता अजून जेवण पण नाही, लंच पण नाही झालं, तो लंच पण मध्ये करूया. आता एवढं उशीर झालं तर लंच पण बघूया कुठे काय मिळतंय. संगमेश्वर पार होईल, जवळ येईल 7 किलोमीटरमध्ये जवळपास. तर मग संगमेश्वरला मग जॉईन करू. संगमेश्वर रोड जॉईन केल्यानंतर मग बघू कुठे काय खायला मिळतंय, त्या हिशोबाने मग खायला जाऊ, खाऊन घेऊ. हॉटेल कुठलं चांगलं मिळालं तर मिळेल तिथे, आणि पुढच्या प्रवासाला लागू. आपण आता लागलो आहोत NH66 ला. दॅट इज मुंबई गोवा हायवे. वी आर ऑन इट. यस. हा पाच काही खराब आहे संगमेश्वरच्या इकडचं मधलं, बट या आता बघू कुठे आता चांगलं कुठे खायला मिळतंय, आणि तिकडेच थांबूया. असे 5 वाजलेच आहेत म्हणा, 5 वाजता जेवण, बट काय करणार. बट बाय द वे सकाळी हेवी नाश्ता केलेला, हेवी ब्रेकफास्ट झालेला होता, त्यामुळे काय प्रॉब्लेम तर नाही आहे अजून तरी. बट जेवायला तर आहे लवकर, तर बघूया. तर आता आपण आलो आहोत चिपळूण गावात. चिपळूण गावात म्हणजे ॲक्च्युअल प्रॉपर गावात नाही, बट काइंड ऑफ आउटस्कट्सला आहोत चिपळूणच्या. आणि आता तिकडनं आपल्याला दाखवत आहे एक बायपास रोड आहे, जो गुहागर बायपास रोड म्हणून म्हणतो. बट आपल्याला गुहागरला नाही जायचं, बट टुवर्ड्स तो हे करून नेतो बायपास. बट तरी आपण तो चिपळूण गावात नाही येतो, बट आपण सरळ जाऊया टुवर्ड्स मुंबई. आपण मॅपने दाखवतोय तसा, बट आपण इकडनंच जाऊया. इकडनंच तेवढाच वेळ दाखवतोय. ऍक्च्युली मी आता रेनकोट पण काढून ठेवलेलं आहे, कारण आता एवढा वेळ वाटलेला पाऊस पडेल म्हणून, पण नेमकं नाही झालं. लकीली बरं आहे. आणि आभाळ पण आता नाही वाटत आहे, काय पाऊस पडायची शक्यता नाही वाटत आहे, म्हणून मग आपण रेनकोट काढलंय. त्यामुळे आता राहायचं. आता थोडा हवा लागते ना स्पीडमध्ये, बरं वाटतंय जरा, कारण की जॅकेटच्या मेशमधनं आहे ना हवा चांगली येते आतमध्ये, थंड थंड मस्त वाटतं एकदम. सो या आता आपल्याला 5:30 तासात 5 तास 23 मिनिटं दाखवतात. सो आपण पट 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 आपण नॉनस्टॉप आता चालत राहूया. सो या हा आहे वरचा तो घाट, चिपळूणच्या नंतरचा लोटे परशुराम वगैरे, लोटेच्या इकडचा. हा मस्त असं मस्तच घाट आहे पूर्णपणे. हा सुंदर सिनिक व्ह्यू मध्ये. हा हे लोटे परशुरामचा इकडचा हा घाट पूर्णपणे, पूर्ण चिपळूण झालं. चिपळूणवरून आपण एक्झिट केलं, लेफ्ट साईडला सगळं मागे दिसत असेल चिपळूण शहर, चिपळूण सिटी पूर्ण. सुंदर व्ह्यू आहे इकडे, एक नंबर व्ह्यू आहे चिपळूण सिटीचा. एमआयडीसी चिपळूण वगैरे जे आहे ते सगळं इकडनं पुढे वरती लोटे परशुराम मंदिर, लेफ्ट राईटला वगैरे. सो श्री लोटे परशुराम मंदिर उजवीकडे. हा इकडनं पण एक रस्ता आहे, या इकडनं लोटे परशुराम मंदिराकडे, आणि पुढून पण आहे. पुढून तो आहे तो मोठा आहे, मुंबईवरनं येताना दिसतो. हा काय व्ह्यू आहे, सिनिक व्ह्यू आहे यार.
सुंदर व्ह्यू आहे. आय होप हे कॅमेरा जस्टिस करत असेल, कारण सनसेटचा ह्याचं आभाळ आणि हे किती सुंदर वाटतंय, खूपच सुंदर. हे एकदम असं लहानपणाचं म्हणतो ना आपण, दोन डोंगर, एक नदी मधनं अशी चालली आहे वाहत आणि मागे अशी ढग. शाबास. आलं हो, पूर्ण लेफ्ट साईडला मागे ही सावित्री नदी आहे. सावित्री नदी अशी मधनं सगळीकडे जाते पुढे चिपळूणच्या मधनं, आणि पुढे जाऊन समुद्राला मिळते. इथे वरती राईटला परशुराम मंदिर. सो या हेच आहे आता अपडेट. इकडनं काय वाटतं परशुराम मंदिराचं एंट्रन्स इकडनं आहे. व्ह्यू हायवे दिसतो म्हणजे म्हणा तो इकडनं मागणं इकडं वरती इकडनं हे हॉटेल वगैरे काहीतरी पुढून आहे, मधनं कुठून तरी आहे, तिकडनं व्ह्यू मधनं दिसतो तो खालनं. बट ऍक्च्युली हा इकडनं एंट्रीच आहे ह्याला जायला वरनं. इकडनं वरती जायचं मुंबई वरनं येताना, आणि मग तिकडनं वरती, आणि त्या बाजूने आपलं चिपळूण गावात येताना तो बाजूचा रस्ता मागचा अलीकडचा तिकडे होता तो, असं आहे. सो या आता अंधार झाला, अंधार व्हायला लागलेला आहे आता ऍक्च्युली खूप. सो या आता मी अंधार होतोय, त्यामुळे मी आता रोडवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि ड्रायव्हिंग करत राहतो. मग अंधारात काय वाटलं काय दिसणार तर नाही मोस्टली, जर काय दिसलंच तर मग मी काय असेल तर मग दाखवतो, नक्की नक्की दाखवतो मी. सो आता आला आहे समोर JNPT हायवे at almost 10:35. It's 10:35 almost, and bye bye to Mumbai Goa highway. भाई मस्त होता हायवे, मजा आली. पण मध्ये खड्डे होते, हे होते, सर्व ठीक आहे, ते माहितीच होतं. बट बाकी म्हटलं तर स्पीड मला बऱ्यापैकी मेंटेन करायला मिळाला सगळीकडे. बट खड्डेवाले पॅच कोलाडचा, संगमेश्वरचा, आणि नंतर चिपळूणचे इकडचा, आणि माणगावच्या इकडचा, हे काही पॅचेस आहेत त्यामध्ये आपल्याला खड्डे वगैरे भरपूर मिळाले, आणि त्यामुळे खाडखोड झाली तिकडे थोडीशी. पण ठीक आहे, एनिवे ऑल इन ऑल रस्ता चांगला होता, चांगला वाटला मला तरी. आत्ताच्या कंडिशन तरी मला ठीक वाटली बाईकच्या हिशोबाने. पण काय काय वेळेस असे मोठे मोठे खड्डे होते, ते अनअवॉइडेबल होते, एक तर स्पीडमध्ये असताना पडत होते. सो ऑल इन ऑल थम्सअप, ओके वाटला मला, ओके ओके वाटला रस्ता आता तरी. बघता बघता ट्रिप 4 दिवसाची ट्रिप होती, अशीच पटकन निघून गेली, असेच पटकन संपले 4 दिवस, काय कळलं पण नाही. आणि सगळ्यांना तिघांनी मग काय काय मस्त चांगलं चांगलं एक्सप्लोअर केलं, नवीन नवीन काय गोष्टी पाहिल्या. सिंधुदुर्ग किल्ला, नंतर आपलं मालवणचं आपलं बॅक वॉटर्स, आणि आपले रत्नागिरीचे जयगड फोर्ट, देन आरेवारी बीच आलं. आरेवारी बीच पावसाळ्यात एक्सपिरियन्स केला, रत्नागिरी पावसाळ्यात एक्सपिरियन्स केलं. रत्नागिरीचा जो काय पाऊस असतो तो एक्सपिरियन्स करायला मिळाला. अशा सगळ्या भरपूर गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळाल्या या ट्रिपमध्ये, चांगल्या चांगल्या. त्यामुळे खूप मजा आली या ट्रिपची. सो ऑल इन ऑल थम्स अप फॉर दिस ट्रिप. आय होप तुम्हाला हे सर्व माझी कोकणची सिरीज ही आवडली असेल. हा 3-4 ब्लॉग्स. सो डू नॉट फॉरगेट टू ड्रॉप अ लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल. आणि मी असेच वेगळे काही मोठे ब्लॉग्स आणत राहीन आणि अपलोड करत राहीन माझ्या चॅनलवर. डू नॉट फॉरगेट टू ड्रॉप अ लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि मला नक्की सांगा की तुम्हाला सिरीज कशी वाटली ते. आणि ह्याच्यामध्ये मी सर्व जे काय मला ब्लॉग केले आहे, जे शूट केलं आहे, ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. सो थँक्यू, सी यू अंटिल द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय, टेक केअर.